मी कृपा सपकाळ न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत करतेय। बातमीपत्रात सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुतळा घाईघाईने उभारण्याची घाई का? महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा, उद्धव ठाकरेंची टीका। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, मात्र महाविकास आघाडी राजकारण करतीये। खासदार सुनील तटकरे यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही, दिला तरी घेत नाही, आमची बरोबरी करण्याची तुमची औकात नाही, नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडूंचा पलटवार। आणि अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमाराच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण। आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचे आज जोडेमारो आंदोलन झाले। गेटवे ऑफ इंडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर कडाडून टीका केली आहे। या मोर्चामध्ये खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले होते। हुतात्मा चौकातून महाविकास आघाडीने रॅली काढली। यानंतर गेटवे ऑफ इंडियाला महाविकास आघाडीची सभा पार पडली। महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे। तर पुतळा घाईघाईने उभारण्याची घाई का होती असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केलाय। जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही। आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात, आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात। मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे। शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही। आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार, आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट, गेट आउट ऑफ इंडिया। आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत। 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? हे माफी मागताना नतमस्तक, हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शहाणा, 2 दीड शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1 फुल 2 हाफ, त्यातले 1 हाफ तर हसत होता। तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? महायुतीच्या बैठकीबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की बैठक अतिशय व्यवस्थित आणि सकारात्मक पार पडली। विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। यासोबतच शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे, मात्र महाविकास आघाडी या घटनेचं राजकारण करतेय, ते अयोग्य आहे। देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी याची माफी मागितली आहे, त्यामुळेच याचं राजकारण करणं योग्य आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी व्यक्त केली आहे। घटना त्या दिवशी झाली ती अत्यंत वेदनाकारक होती। महाविकास आघाडी या विषयाचं जे काय राजकारण करते आहे ते अत्यंत अयोग्य आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा या साऱ्यांनीच साऱ्यामधलं महाराष्ट्राने शिवप्रेमीची माफी मागितलेली आहे।
मला असं वाटतं की अशा पद्धतीने राजकारण करणं योग्य असं मला वाटतं. रात्री आपली बैठक पार पडली भाऊ, काय सांगाल? बैठक अतिशय व्यवस्थित पार पडली, सकारात्मक त्या ठिकाणी पार पडलेली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला, या विरोधात भूमिका घेऊन आम्ही आज आंदोलन करतोय. पण याला प्रति आंदोलन करणं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध करतायत की त्याचं स्वागत करतायत हे भाजपला कळायला पाहिजे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आज नागपूर इथे ते माध्यमांशी बोलत होते. सरकार काय करतं आणि या संदर्भात हा विषय जरी असला तरी आजचा मुख्य आंदोलन हा महाराजांचा पुतळा आणि दोनही गोष्टीवर आजचं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचली, महाराजांचा अपमान झाला, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला, ही भूमिका ठेवून आम्ही आज आंदोलन करतो आहोत. परंतु प्रति आंदोलन करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध आहे की त्यांचं स्वागत आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात प्रहार पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर पलटवार केलाय. राणा दाम्पत्याने अख्खा जिल्हा खराब केला, विकासाच्या गोष्टीवर समोरासमोर स्टेजवर येऊन चर्चा करा, असं आव्हान बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला दिलंय. तसेच आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही, दिला तरी घेत नाही, आमची बरोबरी करण्याची तुमची अवकात नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर पलटवार केलाय. तुम्ही आम्हाला काय नवटक्केबाज म्हणताय? तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ, अख्खा जिल्हा बेकार केला. आणि विकासाची गोष्टीमध्ये आमने सामने तुम्ही स्टेजवर या, मी येतोय ते वॅगनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते, ते प्रतिभाताई पाटील आणलं, या ऐकूनच बोलतो तुम्ही आणलं, तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली. आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय? 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडूंवर, 350 गुन्हे दाखवलाय बच्चू कडूवर आम लोकांसाठी, एक गुन्हा स्वतःसाठी. जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमाराच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस असून आजही ती घटना आठवली तर अंगावर काटे येतात, अशी प्रतिक्रिया अंतरवाली गावातील नागरिकांनी दिली आहे. आज या घटनेला 12 महिने झाले, मात्र सरकारने अद्याप लाठीमाराच्या घटनेची दखल घेतली नसल्याचं म्हणत अंतरवालीकरांनी राज्य सरकारचा तीव्र शब्दात विरोध केला. आजचा दिवस म्हणजे आम्ही काळा दिवस समजतो, आमच्यासाठी हा काळा दिवसच आहे. जे सरकारने आमच्यासोबत केलेलं आहे हे खूप वाईट केलंय. आज आमच्यावर जे आता मला इथे छर्रे लागलेले आहेत, आज इथे म्हणजे मी आज काही काम करू शकत नाही, माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे, माझ्या शरीरात छर्रा अजून पण आहे. मी जर थोडंसं काम नेटाचं करायला गेलो तर मला त्याच्यावर भयान त्रास होतो, माझ्या मागे कोणी बघणार नाही. पण आमची सरकारला एवढीच मागणी आहे की ज्याच्यासाठी आम्ही लढा उभा केलाय त्या लढ्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाहीये. नेमकी घटना कशी होती? घटना अशी होती की दादांचं उपोषण चालू होतं, त्याच्यासाठी सगळं आम्ही गावकरी आमचे इथं हरिपाठासाठी जमलेलो होतो. हरिपाठ चालू होता, महिला बहिणी सगळ्या इथं हरिपाठ करत होत्या, आम्ही इथे साईडला होतो. पोलीस ताफा पण खूप मोठ्या प्रमाणात आलेला होता. तो कशासाठी आला होता ते आम्हाला नाही माहिती, त्या टायमाला आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही विचारणा केल्या असता की ते दादांच्या प्रकृती चिंता म्हणजे त्यांना आहे आणि ते आम्हाला संरक्षण म्हणून इथं आले असं आम्हाला सांगून त्यांनी इथं घेराव घातला. काही लोकांना त्यांनी आतमध्ये घेतलं, बरेचसे लोक बांधव बाहेर होते, त्यांना आतमध्ये आणलं, त्यांना सगळं एका जागेवर आणलं. एका जागेवर आणल्यानंतर त्यांनी लोकांना धक्काबुक्की म्हणजे ढकलायला सुरुवात केली आतमध्ये, आणि ढकलत असताना त्यांनी एकदमच लाठीचार्ज करायला सुरुवात केला. एवढ्या अतिप्रमाणात लाठीचार्ज केला की माता महिलांचे, लेकरांचे, माणसांचे एवढे डोके, कोणाचे डोके फोड, कोणाला पायाला लाग, कोणाला डोके लाग. लोक सैरवर इकडे तिकडे पळत होते. पळत असताना नंतर त्यांनी अश्रुधूर सोडली, अजून लोक सैरवर झाले. त्याच्यानंतर त्यांनी फायरिंग केली. त्या फायरिंग आमच्या सारखे बरेचसे लोक असे सापडले की त्यांना भरपूर प्रमाणात मार लागला. आज 2 आहेत आणि 3 काढलेत. काय नाव आहे आपलं? महादेव रंगनाथ थेट. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे आजही अंतरवालीतील महिला आणि पुरुषांच्या शरीरावर जखमा दिसत असून काहींच्या शरीरात आजही बंदुकीच्या गोळ्यांचे छर्रे तसेच आहेत. सरकार आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थ म्हणाले.
अंतरवाली सराटीत लाठीमार केला त्यावेळी आम्ही सरकारच्या सावत्र बहिणी होतो का, असा आक्रमक प्रश्न अंतरवाली गावातील महिलांनी केलाय। आज आमच्यावर 12 महिने झाले लाठीचार केलेला आहे। आज आमचे महिलाचे आमच्या आया बहिणीच्या अजून जखमी सुद्धा मिळालेल्या नाही। याच्यानंतर आम्हाला शरीर काय, हेल्मेट काय, काठ्या काय, याच्यानंतर दगड बी मारले, याच्यानंतर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही पाटलापासून हटणार बी नाही। पाटलाच्या खांद्याला लावून लढणार आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण लागतं म्हणजे लागतंच। लाडक्या बहिणीचं म्हणतात, लाडकी बहीण काय, त्यावेळेस आमच्यावर लाठीचार केला त्यावेळेस सरकारची काय आम्ही सावत्र बहीण होतो का, लाडकीच होतो ना। सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने सुरक्षा रक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। सुरक्षा रक्षकांना योग्य पगार मिळत नसल्याने ते त्यांच्या वैद्यकीय गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत। सरकारने सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करूनही काहीच बदल झाले नाहीत। सुरक्षा रक्षकाच्या समस्येवर कामगार मंत्र्यांनी त्वरित तोडगा काढून समस्या सोडवाव्यात, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाचे मार्गदर्शक शंकर पहाळे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिलाय। यावेळी संघटनेचे शंकरराव पहाडे, सतीश दुनेदार, रवी कुलरकर, भारतीताई कांबळे आदी सदस्य उपस्थित होते। आणि या मंडळामध्ये रोजगार उपलब्ध असूनही अजूनही कामगार मंत्री किंवा कामगार विभागाचे अधिकारी या भरतीला मंजुरी प्रदान करत नाही। ही फार मोठी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून आपल्याला पुन्हा आपल्या या माध्यमातून आमची विनंती आहे किंवा लवकरात लवकर मंजुरीची परवानगी मिळावी। त्याचप्रकारे विषय क्रमांक 2 असा आहे की मंडळाद्वारे सुरक्षा रक्षकांना खाजगी आरोग्य सुविधा पुरवली जाते। या खाजगी आरोग्य सुविधामध्ये सुरक्षा रक्षक, त्याची पत्नी आणि त्याला असलेले 2 अपत्य यांनाच ती वैद्यकीय सुविधा प्राप्त होते। परंतु आमची मागणी अशी होती की सुरक्षा रक्षकांची वृद्ध आई वडील आहेत, जे डिपेंडेड आहेत, त्यांच्यावर अवलंबून आहेत, त्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून त्यांना सुद्धा त्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा। जी आरोग्य सुविधावरती जे 1 लक्षापर्यंत जी आम्हाला मिळत आहे, मंडळातर्फे जी मागणी म्हणून आली ती 1 लक्ष न करता 2 लक्ष त्याची वाढ करावी आणि या खाजगी आरोग्य सुविधामध्ये आमच्या आई वडिलांना सुद्धा समाविष्ट करावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण येथील स्मारकाचं काम निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्यामुळे ते स्मारक पडलं। मात्र महाविकास आघाडीच्या वतीने या प्रकाराला राजकारणाचं स्वरूप देण्यात येत असून या बाबींचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने भंडारा येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करत शिवरायांच्या आणि भारत मातेच्या जयकाराचे नारे देत महाविकास आघाडीच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय। बातमी आहे भंडाऱ्यातून। भंडारा येथे श्रावण महिन्याचा औचित्य साधून आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत गत 24 वर्षांपासून अविरत हनुमान चालीसा पठणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो।
दरवर्षी या कार्यक्रमाला आजी माजी मंत्री आणि खासदार आमदारांची उपस्थिती असते, मात्र यावर्षी विदेशी पाहुण्यांची खास उपस्थिती असणार आहे. इटलीतून पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झालेले बघायला मिळाले असून त्यांनीही यावेळी हनुमान चालीसा पठण करत आरती गायन केलंय. जळगावच्या चोपडा शहरातील नागरिकांना रानभाजीचं महत्त्व कळावं, तसेच रानभाज्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आज रानभाज्या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विभाग आणि रोटरी क्लब तर्फे होत असलेल्या या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलंय. या महोत्सवात प्रामुख्याने सातपुडा जंगलात आढळणाऱ्या रानभाज्यांच्या विक्रीसाठी आदिवासी बांधव शेतकऱ्यांनी स्टॉल लावले असून या भाज्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. यावेळी आमदार लता सोनवणे यांनी रानभाज्याविषयी माहिती जाणून घेतली आहे. जगात प्रसिद्ध असणारी मॅरेथॉन, विश्वातली खडतर समजली जाणारी आणि गिनीज बुक मध्ये नोंद झालेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात झाली. ही 13वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली असून या मॅरेथॉन मध्ये 8000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अहम योद्धास्मी ही यंदाची थीम असून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा हा खडतर मार्ग पार करण्यासाठी स्पर्धकांमध्येही उत्साह बघायला मिळालाय. गोंदिया जिल्ह्यात गणपती आणि दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दरम्यान सार्वजनिक स्वरूपात गणपतीची स्थापना केली जाते. अशा मंडळांकरिता सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे या मंडळांची नोंदणी असणं आवश्यक आहे. त्यामुळे मंडळांनी नोंदणी करण्याचं आवाहन सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी केलंय आणि पोलिसांना सुद्धा परवानगी देताना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. श्रावण महिना आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्याचं, त्यांच्याशी हितगुज साधण्याचं काम आमदार समाधान आवताडे यांनी केलंय. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू, रक्षाबंधन, स्नेहभोजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आज रविवारी लक्ष्मी टाकळी आणि कासेगाव इथे हा रक्षाबंधन सोहळा साजरा झालाय. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. शेतकऱ्याच्या शेतीत 12 महिने राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जाराजांचा सण म्हणजेच पोळा. या पोळा सणासाठी नाशिकच्या नांदगाव शहरातील बाजारपेठा सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साज आणि इतर साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालंय. त्याचप्रमाणे घरात पूजेसाठी लागणारे प्रतिकात्मक विविध आकारातील आकर्षक मातीचे बैल ही या बाजारपेठेत विक्रीसाठी पाहायला मिळतात. दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदीसाठी उत्साह दिसून येतोय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. पाहूयात उर्वरित घडामोडी. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या दिंडोरीमधील शिंदवडच्या जीवनेश्वर धरणाच्या बंधाऱ्याच्या सांडव्याचे दगड निखळले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या धरणाच्या भरावावर झाडे वाढल्याने झाडांच्या मुळ्यांमुळे धरणाचे दगड निघाले असून अनेक ठिकाणी गळती लागलीय. सांडव्यातील दगडाची भिंत ही जुनी आणि जीर्ण झाली असल्याने धरणाला धोका निर्माण झालाय. प्रशासनाने तातडीने धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं कळल्यावर बापाचं संतापजनक कृत्य उघड झालंय। या प्रकरणी आईने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे। बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गरदवाडी आणि खंडोबाची वाडी या भागातील शेतामध्ये हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे या भागातील ऊस शेतकरी आता संकटात आला असून या अळीचा आलं आणि बाजरी पिकाला देखील फटका बसलाय। या किडीबाबत कृषी विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे शेतकरी चिंतित झालेला पाहायला मिळतोय। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पाहूया। बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आता पुन्हा एकदा एक नवीन संकट उभं राहिले। बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी आणि गरदडवाडी या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं जे ऊस आहे त्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळते। आपल्याबरोबर गरदडवाडी येथील काही शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे। काय नक्की झालं हे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपण आता तुमच्या शेतामध्ये फिरलो, बऱ्याच ठिकाणी हुमणीची आळी आपल्याला पाहायला मिळली। किती ऊस तुमचा आहे आणि त्यामुळे काय होणार आहे नुकसान तुमचं? मच्छिंद्र गोकुळकडे राहणार गरदडवाडी, जवळजवळ 2.25 एकर माझं आहे। खोडवा लागण म्हणजे खोडवा होता पहिला, खोडवानंतर मग मी हे केलं बऱ्याच वेळा, मी त्यात औषध बी थोडीफार सोडली, पण त्याचा काय इफेक्ट काय मला काय दिसून येईना अजिबात। किती एकर ऊस आहे काय सांगाल? टोटल 2.25 एकर ऊस आहे माझा। आणि या 2.25 एकर ऊसासाठी तुम्हाला खर्च किती आला होता काय सांगाल? खर्च 2.25 एकराला जवळजवळ 60 ते 65 हजार रुपये माझा खर्च झालेला आहे। आणि याच्यातून उत्पादन किती निघेल काय अंदाज होता? उत्पादन कमीत कमी 40 ते 45 ते 50च्या आसपास मिळो अशी अपेक्षा आहे। एकंदरीतच या उन्नीच्या प्रादुर्भावामुळे तुम्हाला किती नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? जवळजवळ आता निमार्द झालेलंच आहे, काय राहिलंच नाही आता जवळजवळ। आता काय थोडंफार राहिलंय ते आता हाय ते बी खाऊन नेलेलंच आहे खाली मुळ्यापासूनच। कारखाना प्रशासनानं तुम्हाला याच्यात काय मदत केली? काय राजदोर काहीच नाही केली कारखाना नाही। आणि कृषी विभागाला तुम्ही सांगितलंय का? नाही, त्यांना कळवलंच नाही अजून। बाजरीला बी झाले, ऊसाला बी झाले। ऊसाला हुमणी लागली म्हणून मी 2000 रुपये पांडाने ऊस दिलेला आहे शेतकऱ्यांना। म्हणजे आता गुराण्यापर्यंत टिकणारच नाही ना ऊस। हा, म्हणून मी केले, गुरावाल्यांना दिले। कीड नियंत्रणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही वळीवाचा पहिला पाऊस पडला त्यावेळेस हे केलं, लिंबाच्या झाडाखाली ते जे शास्त्रीय पद्धतीत केलं जातं त्या पद्धतीत रसायन तयार करून लाईटचा बल हे सोडला। पण ज्या पद्धतीत हुमणीचे किंवा ते किडे तिथं कलेक्ट व्हायला पाहिजे होते तेवढे काही किडे तिथं कलेक्ट झाले नाहीत अपेक्षेप्रमाणे। आणि त्याचा प्रादुर्भाव असा झाला की ऊस जो खोडवा आहे लागणीला नाही प्रमाण, पण खोडव्याला भरपूर प्रमाणात कीड निर्माण झाली ह्याची हुमणीची। आणि त्यामुळे ऊस भरपूर प्रमाणात नुकसान झालं ऊसाचं। आता कारखाना चालू होत नाहीये, कारखाना चालू व्हायला वेळ आहे, त्यामुळं तिथपर्यंत ऊस टिकणार नाही। त्यामुळं आमच्यासारखे काही शेतकरी आहेत त्यांनी त्यांचा ऊस गुरांना देण्यासाठी सुरुवात केली। फक्त ऊसालाच नाही तर बाजरी, आलं, जे आता बाबा शेतकरी थोड्याशा वेगळ्या पिकाकडे वळत चाललेला आहे, परंतु त्या पिकाला बी ह्या आळीमुळं हुमणीमुळं नुकसान होत आहे। तरी खरं तर या शेतकऱ्याचा जवळजवळ 2.25 एकर ऊस हा उन्नीने खात आणलेला आहे। त्यातला अर्धा ऊस हा आता तर गेलेलाच आहे ना, अर्धा शिल्लक आहे। प्रशासनाच्या वतीनं काही मदत त्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे, मात्र कारखाना प्रशासनाने अजूनही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांचं जे आहे ते ऊसाचं पूर्णपणे नुकसान होणार आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, खंडोबाची वाडी। लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खोबळा दिगरच्या पार नदीवर घडली आहे। वसंत सुरेश मासी असं या मृत झालेल्या युवकाचं नाव असून तो गुजरात राज्यातील केळधा इथे मुलगी पाहण्यासाठी गेला होता। दरम्यान नदीकाठी दुचाकी लावून नदी पार करत असताना पुराचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला आणि तो वाहून गेला। 4 दिवसांनी त्याचा मृतदेह आढळून आला असून परिसरात याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। झालेल्या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।